सध्या राज्यघटनेवर चर्चा सुरू आहे आणि या चर्चेला राजनाथ सिंह यांनी सुरुवात केलेली आहे। वळत पुढच्या बातमीकडे भाजपचं 12 जानेवारीला शिर्डीमध्ये प्रदेश अधिवेशन हे होणार आहे। अमित शहा, जेपी नड्डा या अधिवेशनाला हजर राहतील। फडणवीसांचा भव्य सत्कार सोहळा सुद्धा यामध्ये होणार आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आहे। 10,000 भाजप पदाधिकारी, तरुण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन संपन्न होईल। विवेकानंद जयंतीनिमित्त येत्या काळामध्ये तरुणाईला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर भाजपचं 12 जानेवारीला शिर्डीमध्ये प्रदेश अधिवेशन हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि याला अमित शहा, जेपी नड्डा हजर राहतील। अक्षय कुडकेलवार या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। अक्षय, हे अधिवेशन भरवण्यामागे सध्या भाजपचा काय मानस? आपण बघतोय 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून ज्या प्रकारे तुम्ही विचारलंय की काय हेतू भाजपाचा आहे, तर जास्तीत जास्त संख्येने तरुणांना भाजपाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न या स्वामी विवेकानंद जयंतीदिनी भाजपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। यासाठीची आताच काही वेळापूर्वी एक्सवरनं एक पोस्ट करत याबाबतची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून करण्यात आली। या कार्यक्रमाला भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे केंद्रीय राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे उपस्थित राहणार आहे आणि याच कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा भव्य असा सत्कार केला जाणार आहे। कारण आपण बघतोय की ज्या प्रकारचं यश देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपाला महाराष्ट्रात मिळालंय, या पार्श्वभूमीवर हा जो आहे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्यासाठी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार देखील शिर्डीमध्ये होताना चित्र आपल्याला बघायला मिळेल। महाराष्ट्रभरातनं 10,000 भाजपाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। निश्चित। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।